आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळा होणार असून या निमित्ताने शहराच्या विकासाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे। यामध्ये सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून त्यात बांधकाम व्यावसायिकांचा मोठा वाटा असणार आहे। किंबहुना नाशिकच्या सर्वांगीण विकासात त्यांचा मोठा हातभार लागणार आहे। मंत्रभूमी ते यंत्रभूमी, वाईन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकची वाटचाल आता वेलनेस सिटीकडे होऊ लागली असून या माध्यमातून रिअल इस्टेट क्षेत्राच्या विकासालाही मोठी संधी असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले। सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल तर्फे दिनांक 21 ते 25 डिसेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 असे 5 दिवसांचे होमेथॉन प्रदर्शन नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाचे गुरुवार रोजी अत्यंत थाटात उद्घाटन संपन्न झाले। या प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। यावेळी उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त शिमला संदीप कदम, नाशिक महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर, NMRDAचे आयुक्त सतीश खडके, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, मुद्रांक शुल्क विभागाचे जिल्हाधिकारी कैलास दवंगे, बँक ऑफ महाराष्ट्राचे डेप्युटी जनरल मॅनेजर CB सिंग, LIC हाऊसिंगचे अमोल गायके आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी व्यासपीठावर नरेडको नाशिकचे अभय ताते, नरेडको सचिव सुनील गवांदे, होमेथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर, होमेथॉनचे समन्वयक शांतनू देशपांडे, भूषण महाजन प्रदर्शनाचे प्रायोजक व दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे, ललित रुंगठा ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ललित रुंगठा आदींसह मान्यवर उपस्थित होते। उद्घाटन कार्यक्रमात बोलताना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की नाशिकचे पर्यावरण अत्यंत उत्कृष्ट आहे। नाशिकचा विकास झपाट्याने होत आहे, परंतु केवळ घरे बांधून होणार नाही, तर येथे उद्योग वाढले पाहिजेत। उद्योग वाढला तर रोजगार वाढेल, रोजगार वाढला तर ग्राहकांची क्रयशक्ती वाढेल आणि यातूनच रिअल इस्टेट क्षेत्राला बूस्ट मिळेल। मंत्रभूमी ते यंत्रभूमी असा नाशिकचा आजवरचा प्रवास राहिला आहे। नाशिकचे हवामान, उत्तम कनेक्टिव्हिटी आणि आल्हाददायक वातावरण यामुळे नाशिकची वाटचाल आता वेलनेस सिटीकडे होऊ लागल्याचे ते म्हणाले। कोणत्याही शहराचा विकास होत असताना तो सुनियोजित पद्धतीने व्हायला हवा, याकरिता आपल्या प्रयत्न करणे गरजेचे आहे। शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांबाबत बोलताना त्यांनी ई-हक्क प्रणाली, ई-712, ई-फेरफार या योजनांबाबत माहिती देताना या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले आहे। आगामी कुंभमेळ्याचे नियोजन आतापासूनच सुरू झाले असून या माध्यमातून शहर विकासाला निश्चितच हातभार लागेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। शिमला येथील विभागीय आयुक्त संदीप कदम यावेळी म्हणाले की देशाच्या विकासात रिअल इस्टेट क्षेत्राचा महत्त्वाचा वाटा आहे। आज देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात बांधकाम क्षेत्राचा वाटा हा 60% आहे। तो पुढील 3 ते 4 वर्षात 10 ते 12% पोहोचण्याचा अंदाज वर्तवला जात आहे। तरीही चीनपेक्षा हे प्रमाण कमी असल्याचे त्यांनी आकडेवारीवरून स्पष्ट केले। घर म्हणजे केवळ डोक्यावर छत असणे असे नव्हे, तर आता घर घेण्याबाबत ग्राहकांची संकल्पना बदलत असल्याचे त्यांनी सांगितले। ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याचे काम आता बांधकाम व्यावसायिकांना करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले। नाशिक शहराच्या विकासाबाबत आनंद व्यक्त करताना आजही नाशिकमध्ये क्वालिटी ऑफ लाईफ बघायला मिळते असे ते म्हणाले। यावेळी बोलताना मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे म्हणाले की नाशिकचे महत्त्व वाढत आहे। या शहराच्या सुनियोजित विकासासाठी बांधकाम व्यावसायिकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे। देशात सर्वाधिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक असलेले नाशिक हे एकमेव शहर आहे। क्वालिटी सिटी म्हणून नाशिकची निवड करण्यात आली आहे। शहराच्या विकासात नरेडकोची भूमिकाही महत्त्वाची असून या प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच छताखाली सर्व प्रकारचे घरांचे पर्याय उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या ग्रँड आयोजनाबाबत नरेडकोचे विशेष कौतुक केले। नागरिकांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम नरेडकोच्या माध्यमातून होत आहे, ही खूप मोठी गोष्ट असून नाशिकचे एकूणच वातावरण पाहता नाशिकमध्येच स्थायिक होण्याची इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली। NMRDAचे आयुक्त सतीश खडके म्हणाले की नरेडकोच्या माध्यमातून
घराचे स्वप्न पूर्ण करण्याबरोबरच सर्वसामान्यांना परवडणारी घरे या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नाशिकमध्ये यापूर्वी काम करण्याचा योग आला. नाशिक झपाट्याने बदलते आहे. गगनचुंबी इमारती येथे उभ्या राहत आहेत. NMRDच्या अंतर्गत 6 तालुके आणि 2700 किलोमीटर क्षेत्राचा विकास आराखडा बनवण्याचे काम सुरू झाले आहे. महानगर क्षेत्रात नगर विकास योजनेच्या माध्यमातून 50 एकर क्षेत्रावर इंटिग्रेटेड टाउनशिप उभारण्याची संधी आता नाशिकमध्येही निर्माण होणार आहे. त्यामुळे नाशिक आता विकासाची नवनवी शिखरं गाठत असल्याचे ते म्हणाले. या प्रसंगी बोलताना मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दावंगे म्हणाले की सर्वसामान्यांना घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी होमेथॉनच्या माध्यमातून नरडकोने बळ दिले आहे. नाशिकचे वातावरण, येथील संस्कृती, पर्यावरण यामुळे नाशिककडे लोकांचा कल वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. गतवर्षी मुद्रांक विभागाने 1,41,000 दस्त नोंदणी केली. या माध्यमातून 1,050 कोटींचा महसूल प्राप्त झाला. यंदा 1.5 लाख दस्त नोंदणीचे उद्दिष्ट असून या माध्यमातून 1,750 कोटींचा महसूल प्राप्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविकास नरडकोचे अध्यक्ष अभय तातेड यांनी नरडको संस्थेविषयी माहिती दिली, तर नरडकोचे सचिव सुनील गवांदे यांनी नरडकोच्या कार्याबाबत माहिती देताना विशेष करून महारेरा संदर्भात बांधकाम व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष प्रतिनिधींचे तसेच वकिलांची नियुक्ती केल्याचे त्यांनी सांगितले. महारेराच्या नियमांबाबत सर्व सभासदांना सातत्याने अवगत केले जाते. आज सुमारे 45,000 रेरा नोंदणी करण्यात आली आहे. यात 4,500 नोंदणी ही नाशिकमधून झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे बांधकाम क्षेत्रात सातत्याने होणारे बदल याबाबत सदस्यांना वेळोवेळी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. होमेथॉन प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांनी आपल्या प्रास्ताविकात या आयोजनामागील भूमिका विशद करताना सांगितले की नाशिक शहराचा चौफेर विकास होत असून औद्योगिक विकास, कृषी विकास, दळणवळण यंत्रणा अधिक सक्षम होत आहे. या माध्यमातून रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणूकही वाढत आहे. नाशिककरांना आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नरडकोच्या वतीने होमेथॉन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून येथे 15 लाख ते 12 कोटींपर्यंतची घरांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच प्रदर्शनात बुकिंग करणाऱ्यांना एक चांदीचे नाणेही भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास नरडको वेस्टचे अध्यक्ष हितेश ठक्कर, क्रेडाईचे माजी अध्यक्ष राजूभाई ठक्कर, महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रशांत पगार आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, निर्मिती, ॲडव्हर्टायझिंगचे संचालक नंदन दीक्षित यांनी केले. होमेथॉन प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यासह समन्वयक शंतनू देशपांडे, भूषण महाजन, सचिव सुनील गवांदे यांच्यासह भाविक ठक्कर, प्रशांत पाटील, पुरुषोत्तम देशपांडे, राजेंद्र बागड, अश्विन आव्हाड, अविनाश शिरोडे, शशांक देशपांडे, नितीन सोनवणे, मयूर कपाटे, उदय घुगे, हर्षल धांडे, अभय नेरकर आदी प्रयत्नशील आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदन दीक्षित यांनी केले, तर आभार भूषण महाजन यांनी मांडले. प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन सायंकाळी 5 वाजता करण्यात आले. मात्र सकाळी 10 वाजेपासूनच हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले करण्यात आले होते. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सुमारे 10,000 नागरिकांनी भेट दिली. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी 18 फ्लॅट, 4 शॉप, 8 प्लॉटचे बुकिंग करण्यात आले. या सर्व ग्राहकांना नरडकोच्या वतीने चांदीचे नाणे भेट देण्यात आले. या प्रदर्शनाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे असून या शुक्रवारी दिनांक 22 रोजी सायंकाळी 5:30 वाजता ती प्रदर्शनाला भेट देणार असून यावेळी नंदन दीक्षित आणि किशोरी किनीकर हे प्रार्थना बेहरेची प्रकट मुलाखत घेणार आहेत. त्यामुळे त्यांना ऐकण्याची संधी नाशिककरांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे. मुंबई, पुण्यासह विदर्भातील बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग केवळ नाशिकच नव्हे तर मुंबई, पुण्यातील बांधकाम व्यावसायिक तसेच विदर्भातील बांधकाम व्यावसायिकांचाही या प्रदर्शनात सहभाग असणार असून नाशिकसोबतच मुंबई, पुण्यामध्ये प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी या निमित्ताने नाशिककरांना मिळणार आहे. मराठा विद्यापीठाचे सरचिटणीस श्री नितीन ठाकरे यांचा देखील स्वागत आहे. बंधू आणि भगिनींनो, नरडको होमेथॉन प्रॉपर्टी एक्सपो सलग हा 2रा वर्ष आहे. तर 2ऱ्या वर्षी माझ्याकडे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे आमच्या टीमतर्फे. मी त्यांचाही आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून 2ऱ्या वर्षी सुद्धा मला कन्व्हेनर म्हणून नियुक्त केले आहे.
आमच्या टीमने जवळजवळ 1.5 ते 2 महिने अत्यंत काटेकोरपणे मेहनत करून हे सगळे इथे उभारणीपासून स्टॉल बुकिंगपर्यंतचं सगळे काम केलेलं आहे. नाशिक हे औद्योगिक विकास अनेक वर्षापासून चालूच आहे. सातपूर, अंबड, दिंडोरी अनेक ठिकाणी नवीन औद्योगिक क्षेत्राचं निर्माण होतंय. औद्योगिकरण झालं की लोकांना घराची भासतेच, म्हणजेच घरांची विक्री सुद्धा वाढते. नाशिकचा क्लायमेट आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आपल्याकडे सुंदर क्लायमेट आहे, भरपूर मुबलक पाणी आहे. त्याच्यामुळे लोकांचा ओढ जो आहे तो नाशिककडे होता पण आणि भविष्यात सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर राहणार आहे. आपला नाशिक ओझर विमानतळ जो आहे तो इंटरनॅशनल विमानतळ म्हणून घोषणा झालेली आहे. काही महिन्यातच मला वाटतं इथून आंतरराष्ट्रीय विमान सेवा देखील सुरू होणार आहे. आता गोवा, अहमदाबाद, हैदराबाद आणि अनेक शहरांना डायरेक्ट आहे आणि जवळजवळ 25 ठिकाणी हॉपिंग फ्लाईटची सोय सुद्धा आहे. त्याच्यामुळे नाशिक एअरवेपवर आहे आणि त्याचा सुद्धा खूप फायदा आपल्याला होतोय. रस्त्याचा म्हटलं तर समृद्धी हायवे झाला आहे. घोटी इगतपुरीपासून कनेक्शन आहे, सिन्नरमधलं कनेक्शन आहे. 10 जिल्ह्यांमधून जो जातोय आपल्याकडे. आमच्याकडे आता गेल्या 6 महिन्यापासून लक्षात आलं आहे तर अकोल्याहून देखील लोक नाशिकला घरं घ्यायला लागले. कारण तो वाया समृद्धी फक्त 4-4.5 तास लागतात आहे. तर ते नवीन डेव्हलपमेंटला संधी आहे आपल्या शहराला क्लायमॅटिकल ड्युटीमुळे. ह्या प्रदर्शनामध्ये आपण 15-17 लाखापासून तर मी 5 कोटी म्हणत होतो, पण आत्ताच समजलेली आम्ही जेव्हा दीपक चंदनच्या स्टॉलवर व्हिजिट केली तेव्हा पहिल्यांदाच समजलं तर आपल्याकडे 12 कोटी रुपयाची सुद्धा घरं आहे. हे खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर नाशिकची स्कायलाईन तर नुसते आपल्या डेव्हलपर बदलत होते 35 आणि 40 मधले करून, पण हे फार नाविन्यपूर्ण आहे का 12 कोटीला घर नाशिककर सुद्धा घेतोय. आणि त्यांच्याकडे 2 इन्क्वायरी असेल तर ते म्हणजे पुढच्या 2-4 दिवसात कदाचित इथेच फायनल होण्याची शक्यता आहे. तर दीपक सर तुमचं अभिनंदन ह्या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी. तसेच आमचे ललित रोठा आहे. मला तर आता सुरुवातीला नितीन ठाकरे जे बोलले त्याच्यापासून सुरू केला पाहिजे की आपण पुण्याचा विचार करतो आणि कंपॅरिझन नाशिकची पुण्याबरोबर करतो, बरोबर, किंवा आजूबाजूच्या भागासंबंधी आपण कंपॅरिझन करतो. तर मला कुणावर वैयक्तिक बोलायचं नाही, परंतु हे करत असताना थोडं मला असं वाटतं की आत्मपरीक्षण आपल्याला करावं लागेल की असं का घडतं की आपल्या बरोबरीने पुढे जातं आणि आपण मागे का राहतो. मला असं वाटतं की पुण्याचा एक्सप्रेसवे झाला तेव्हा नाशिकचा पण होता. नाशिकचं एक्सप्रेसवेचं सर्वेक्षण पुण्याच्या अगोदर झालेलं होतं आणि तो का थांबला, कसा थांबला तुम्हाला मला सगळ्यांना माहिती. आपण पुण्याची रिअल इस्टेटची डेव्हलपमेंट म्हणतो, मगर कप्प्याचे नाव आपण म्हणतो. मगर कप्प्यासारख्याच आपण स्मार्ट सिटी मार्फत ग्रीनफील्ड प्रोजेक्ट इथे प्रस्तावित केला होता. 700 एकरपेक्षा मोठ्या क्षेत्रावरती मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर वर्ल्ड क्लास आपण नियोजित केलं होतं. त्या प्रोजेक्टचं काय झालं ते पण आपण बघतो. त्यामुळे आपण मला असं वाटतं की इतरांना जोड देण्याचं काही कारण नाही. आपल्यालाच इथल्या स्थानिक जे आपले सर्व डिसिजन मेकर्स आहेत त्यांनी हे ठरवलं पाहिजे की नाशिक आपल्याला कोणत्या दिशेने पुढे जायचं. आणि मला असं वाटतं की मग रिअल इस्टेट असेल, रिअल इस्टेट बरोबर इतर जोड झाली तरच रिअल इस्टेटची जोड होते. फक्त घरं बांधून एखाद्या शहराचा किंवा जिल्ह्याचा विकास होऊ शकत नाही. त्याच्यासाठी लोकांचं उपजीविकेचे जे काही साधनं आहे ते वाढले पाहिजे. लोकांची आर्थिक क्षमता वाढली पाहिजे. लोकांचे ॲस्पिरेशन वाढले पाहिजे. रोजगार वाढला पाहिजे. इंडस्ट्री वाढला पाहिजे. मग या सर्वांचा परिपाक जो आहे तो मग आपले रिअल इस्टेट डेव्हलपमेंट. कारण शेवटी प्राधान्य माणूस पहिल्यांदा जर देणार आहे तो जीवनावश्यक ज्या बाबी आपल्याला देणार आहे. आणि मग 12 कोटीचं दीपक त्यांच्या सर्वांकडे जाणारे जे लोक आहेत ते नाशिकचे आले पाहिजे. हे असे आपण लोक इथे स्वतःच्या पायावरती उभे राहतील असा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. नाशिक म्हटलं की आपण सुरुवातीची आपली ओळख मंत्रभूमीची होती, नंतर यंत्रभूमीची झाली, त्याच्यानंतर मग आपण द्राक्षापासून मग आपण वायनरीच्या आपण नाशिक वाईन कॅपिटल झालं आणि आता आपण नाशिक आपण सध्या पुढचा जो आपला टप्पा आहे तो वेलनेस कॅपिटल झाला.
मी आता आपले रजिस्ट्रेशन साहेबांशी पण बोलत होतो. खरं नाशिकचं वातावरण आणि इथे जर सगळं आपण इगतपुरी टिळक आणि या भागातले सर्व धर्मक्षेत्र जर बघितलं तर आपल्याला वेलनेस सेंटरसाठी किंवा वेलनेस इंडस्ट्रीसाठी फार चांगलं वातावरण आहे. आणि तो उद्योग आपल्याकडे रिअल इस्टेटच्या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. परंतु त्यासाठी सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा आपण विचार केला पाहिजे, ग्रीन डेव्हलपमेंटचा विचार केला पाहिजे. नाहीतर आपण सर्व हिल प्लेटिंग करणार, सगळे आपले सरफेस वॉटर स्टोरेजेस जे आहे ते कंटेनमेंट करणार आणि मग आपल्याला कोणी भविष्यात कोणी माफ करणार नाही. तर त्यासाठी सस्टेनेबल ग्रोथच्या दृष्टीने जर आपल्याला रिअल इस्टेट सेक्टरमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांनी सर्वांनी विचार करावा असं मला वाटतं. एक 5-6 मुद्द्यावरती आपल्याशी बोलणार आहे की शासन खरं म्हणजे नाशिकचं दुर्दैव आहे की इतकं चांगलं क्लायमॅटिक कंडिशन असताना पाणी हवा इतकं सगळं सुंदर असताना मुंबईपासूनचं अंतर अतिशय जवळ असताना सुद्धा नाशिकचं पाहिजे तसं मार्केटिंग यापूर्वी झालं नाही. याचं कारण मला वाटतं नाशिकला असं कोणी लिडरशिप मिळालं नाही. जे पुणे जिल्ह्याच्या बाबतीत झालं तसं नाशिकला काही झालं नाही. परंतु नाशिकचे स्वतःच्या ताकदीवर आता नाशिक पुढे जात आहे. कोणी लिडर नसताना सुद्धा केवळ नाशिकला एकच प्लस पॉईंट म्हणजे नाशिकला दर 12 वर्षांनी येणारा जो सीएसटी मिळाला त्या सीएसटीच्या माध्यमातून आपल्याकडे मोठ्या प्रकारचे फंडिंग येतं आणि त्या निमित्तानं रिंग रोड असेल किंवा इतर डेव्हलपमेंट खूप छान पद्धतीने होते. आणि आता पुणे आणि मुंबई या ठिकाणी जे काही क्राउडिंग झालेलं आहे आणि तिथं एक्सपान्शनला काही वाव आता उरलेला नाही. त्यामुळं आपसूक लोकांची पावलं ही नाशिककडे आता वळत आहे आणि म्हणून हळूहळू नाशिकचं जे काही ग्रोथ होते ती अतिशय चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह वेने होते. उद्घाटन सोहळ्याला व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच उपस्थितांचे मी स्वागत करतो. माध्यमातून नाशिककरांसमोर जीवनाचा एक नवा दृष्टिकोन समोर ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवून नारेडको नाशिककरांना गृह प्रकल्पाचे पर्याय उपलब्ध करून देत असते. शहराचा सर्वांगीण विकास पाहता हे शहर लोकांना राहण्यासाठी भोळ घालते. नाशिककरांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नारेडकोच्या वतीने ओमेथॉन या गृह प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. प्रदर्शनाचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षी या प्रदर्शनाच्या माध्यमातून साधारण 350 फ्लॅटची बुकिंग करण्यात आली होती. नाशिककरांचा मिळालेला हा प्रतिसाद नारेडकोच्या विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब करतो. पहिल्या वर्षी मिळालेल्या नागरिकांच्या उत्तम प्रतिसादामुळे बांधकाम व्यावसायिकांनी स्वतःहून बुकिंगसाठी संपर्क साधत प्रदर्शनातील आपला सहभाग नोंदवला. हा नारेडकोने ग्राहकांना दिलेला विश्वासच आहे असे मी मानतो. नारेडको म्हणजे नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल याची स्थापना 1998 मध्ये भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आली होती. आज नारेडको ही देशातील रिअल इस्टेट क्षेत्रातील आघाडीची उद्योग संघटना आहे. गृहनिर्माण उद्योगात प्रामाणिकपणा आणि निष्पक्षता आणणे आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवलेल्या सर्व लोकांना त्यांच्या संधी आणि आव्हानाबद्दल बोलण्यासाठी एक स्थान प्रदान करणे ही या गटामागील कल्पना होती. क्षेत्रात उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्यावर उपाय शोधण्यासाठी ते एकत्र काम करू शकतात. नारेडको हा एक प्रकारे बांधकाम. प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.